रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत बुडालेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह अखेर शोध पथकांना सापडले। नांदेडचे गोपाळ राठोड आणि हिंगोलीचे विष्णू डोक अशी मृतांची ओळख पटली आहे। रविवारी मित्रांसोबत देवकुंड येथे फिरण्यासाठी आले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले होते। सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमने शोध मोहीम राबवत दोन्ही मृतदेह बाहेर काढले। दरम्यान पावसाळ्यात रायगडमधील धबधबे, नद्या आणि नाल्यांमध्ये पर्यटनास बंदी असतानाही पर्यटक देवकुंडपर्यंत कसे पोहोचले यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। देवकुंड वॉटरफॉल या ठिकाणी दोन पर्यटक बुडाल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने आपण कालच्या दिवसामध्ये शोधकार्य केलं, परंतु अंदाज झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आलं। आज सकाळी पहाटे साधारणपणे 7:30च्या सुमारास पुन्हा शोधकार्याला सुरुवात केली। साधारण 12:30च्या दरम्यान या ठिकाणी त्या दोन्ही आपल्याला मृतदेह आढळून आलेले आहेत आणि आता पुढील कारवाईसाठी आपण माणगाव पोलीस यांच्या हाती स्वाधीन करतोय। त्यासोबतच हे बचाव कार्य करत असताना आपण या ठिकाणी आधुनिक उपकरणांचा वापर केलेला आहे, ज्यामध्ये अंडर वॉटर कॅमेरेज असतील। त्या साहाय्याने आपण त्या डेड बॉडी फाइंड आउट केला आणि अँकरच्या साहाय्याने ते डेड बॉडी बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आले। यामध्ये साधारण आपल्या 35 जणांची या ठिकाणी टीम काम करत होती, जे की काल आणि आज हा ऑपरेशन पूर्णपणे पार पाडलेला आहे। दरवर्षी पावसाळ्यात अशा दुर्घटना घडत असतानाही अनेक पर्यटक बंदी आदेशांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले। देवकुंड दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, हा प्रश्नही उपस्थित झालाय। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात धबधबे आणि धोकादायक पर्यटन स्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे।